सिडको महामंडळामध्ये पार्क्स अँड गार्डन नावाचा एक विभाग आहे. तिथे अनेक कामगार उद्यान विभागामध्ये माळी पदावरती काम करतात. आता हे जे डिपार्टमेंट आहे हे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर केलेलं आहे. या आधी जे काही कामगार तिथे काम करत होते 10 मार्च 23 ते ऑक्टोबर 24 हा 7 महिन्याचा पगार हा ना सिडकोनी दिला ना पनवेल महानगरपालिकेने दिला. आणि ह्या दोन खात्यामध्ये वाद होते की आम्ही तुमच्याकडे हस्तांतर केले. एक खातं म्हणते की आमच्याकडे अधिकृतरित्या हस्तांतर झालं नाही. त्याकरता लढाई केली आम्ही, अर्ज विनंत्या केल्या, पनवेल महानगरपालिकेच्या कमिशनरनाही भेटलो आणि शेवटी मग पनवेल महानगरपालिकेच्या कमिशनरनी ठरवलं की तुमच्या महापौरांनी तुमच्या आमदारांनी मदत केली की ते जे उत्तरदायित्व आहे ते आम्ही घेऊ. त्याप्रमाणे या कामगारांचा जो पगार 7 महिन्याचा होता तो पनवेल महानगरपालिकेने सिडकोला 3,65,00,000 रुपये सिडकोला दिलेले आहे. सिडकोचं एकच जबाबदारी आहे की सिडकोनी त्या कामगारांचं त्या 7 महिन्याचा पगार त्यांना द्यायला पाहिजे. पण सिडकोच्या खात्यामध्ये पनवेल महानगरपालिकेने दिलेले पैसे जमा आहेत आणि सिडकोनी फक्त वाटप करायचे आहेत. ते पैसे जमा होऊन 2 महिने झाले, अजून पेमेंट दिलं जात नाही. त्यांना आम्ही निवेदन दिली, या संदर्भामध्ये प्रश्न सुटत नव्हता. म्हणून आम्ही गणेश नाईक आमचे मित्र आहेत, कामगार नेते आहेत, कामगार मंत्री पण होते, त्यांच्या जनता दरबारात जाऊन भेटलो. त्यांनी जनता दरबारामध्ये सिडकोचे जॉईंट एमडी गणेश देशमुख यांना फोन करून सांगितलं की हा प्रश्न सोडवा. योगायोगाने गणेश देशमुख साहेब हे पनवेल महानगरपालिकेचेही कमिशनर होते, त्यांना हा इश्यू माहिती आहे. त्यांनी तातडीने कारवाई केली, संबंधितच्या बरोबर ती चर्चा केली आणि आदेश पारित झाले. आता दिलं नव्हतं. आज आम्ही मोर्चा आणायचं त्याला नोटीस दिल्यानंतर आज कामगारांना त्या कंत्राटदारांनी पार्ट पेमेंट केलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरकडे 3 कॉन्ट्रॅक्टरकडे सगळं पेमेंट आलेलं आहे, पण त्यांनी पूर्ण वाटप न करताना आज त्यांनी काही लोकांना पार्ट पेमेंट केलंय. तेही चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे कामगारांचा पैसा 2 महिने हा कंत्राटदार वापरतोय आणि कोणाला खंत नाहीये. आणि सिडकोमध्ये आंधळा जायचं आणि कुत्र बीट करते अशी परिस्थिती आहे. आज अधिकारी म्हणाले की बाबा आम्ही विचार परत, त्यांनी आत्ता अधिकाऱ्यांना पण तो कॉन्ट्रॅक्टर जुमानत नाहीये. आज मोर्चा आणायचा म्हटल्यानंतर एका कॉन्ट्रॅक्टरनी त्यांना एक स्टेटमेंट पाठवलं, दुसऱ्याने पाठवलं, ते अर्धवट पाठवलं. आज आश्वासन दिले की आम्हाला परत त्या कॉन्ट्रॅक्टरवर बैठक देतो, अकाउंट सेक्शन संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटतो आणि मागवणा प्रश्न सोडवतो, आम्हाला सोमवारपर्यंत मुदत द्या. आम्ही त्यांना सोमवारपर्यंत मुदत दिलेली आहे. पण सोमवारपर्यंत कामगारांचे सगळेच्या पैसे आले नाही तर आम्ही गेटवरती आज बसतो आणि सिडकोच्या एकही अधिकाऱ्याला आज जाऊन देणार नाही.